आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून अलीकडेच महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त आणि केंद्र सरकारचे निवडणूक अधिकारी या दोघांचीही महाविकास आघाडीतील समस्त नेत्यांनी आदरणीय शरद पवार साहेबांपासून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, माननीय राजसाहेब ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ, बाळासाहेब थोरात अशा सगळ्या दिग्गज मंडळींनी, अगदी कम्युनिस्ट पार्टीचे रेड्डी गांडे, जयंत पाटील दोन्ही म्हणजे शेकापचे जयंत पाटील सुद्धा सगळ्यांनी भेट घेतली होती. आणि त्या भेटीमध्ये आम्ही असं सांगितलं होतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जो गदारोळ नंतर आला, 46 लाख लोकांनी मतदान केलं आणि त्यामध्ये लक्षात असं आलं की दुबार मतदार खूप आहेत, काही ठिकाणी बोगस मतदार आहेत, काही मृत व्यक्तींची नावं आहेत. अलीकडेच आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा त्याचं प्रात्यक्षिक आपल्या सगळ्यांना दाखवलेलं आहे. यापूर्वी राहुल गांधींनी सुद्धा वोट चोरीबद्दल सांगितलं. आता हा सगळा मुद्दा घेतल्यानंतर आमच्या जे शिष्टमंडळाला महाराष्ट्रात काय अनुभव आला, तर या संदर्भात कोणती कारवाई करण्याचा अधिकार मला नाही. आपण वरती जा म्हणजे केंद्र सरकारकडे घ्या. आज इथं आल्यानंतर असं दिसतंय की हे तर ऐकण्याच्या मनस्थितीतच नाही आहेत काही. हे आम्हाला इलेक्शनमध्ये लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेव्हा झाल्या त्या दोन्ही निवडणुकीमध्ये असं लक्षात आलेलं आहे की दुबार मतदार प्रचंड प्रमाणात नोंदले गेलेले आहेत. हा दुबार मतदाराचा पहिला मुद्दा आहे आणि म्हणून जी दुबार दावा आहेत ती त्यामधून दूर करावीत, ही पहिली मागणी आहे. त्याच्यामध्ये दुसरी मागणी आहे, आता नवीन यादी प्रचारित व्हायची आहे, त्याच्यावर तुम्ही प्रत्येक उमेदवार म्हणजे जुलैचं त्यांनी कट ऑफ डेट दिली, तर आम्ही म्हटलं ज्यांचं वय 18 वर्ष पूर्ण जुलैच्या नंतर होईल त्यांनाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांची नावं नोंदणी जमायला पाहिजे, अशी मागणी याच्यावर केलेली आहे. आता आणखीन एक या सगळ्या संदर्भातलं डबल रजिस्टर दुबार ते दिलं, हे आता 18 वर्षावरील मुलाचं झालं. आणखीन एक मुद्दा आहे लोकल बोर्डच्या इलेक्शनचं सांगितलं ना, 18 वर्ष आहे की 18 वर्षाच्या वरच्या मुलांचा मुद्दा आहे. आता हे सगळे मुद्दे आम्ही व्हीव्हीपॅट तुम्ही वापरणार नाही का बरं? का व्हीव्हीपॅट नाही वापरत? म्हणजे इतक्या लबाड्या करण्याचा सगळा मार्ग शोधून ठेवलेला आहे. आणि अलीकडे व्हीव्हीपॅट बद्दलचा सुद्धा शोध कसा लावलाय लोकांनी पाहिजे. बरं, माझा आणखीन एक सगळा प्रश्न तुम्हाला याच्या पलीकडे जाऊन, ईव्हीएम मशीन बद्दल आम्ही ओरडाओरड केली का भाजपने केली होती? भाजपच्या सगळ्या नेत्यांचं माझ्याकडे आहे, दाखवून तुम्हाला. अगदी मोदी साहेबांपासून अडवाणींपासून आहे माझ्याकडे. की ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळे होतात, ते आम्ही नाही बनवलो. तो आमच्या मुलूंचा भोंगा तर सारखा बोलत होता ना, विसरलात का तुम्ही सगळेजण? तेही लक्षात घेतलं पाहिजे. असे मुद्दे सगळे आहेत. निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद आहे, मी आज भेटलेले आहात, मतदार याद्या दुरुस्त नाही आहेत, तरी या निवडणुका होतील का असं दिसतंय सध्या तरी? मला असं वाटतंय तर त्याच्यावर आम्ही सर्व पक्षीय नेते एकत्र बसून याचा निर्णय घेतील, कोणतं पुढचं पाऊल उचलायचं. आज आम्ही सन्मान मार्गाने, संविधान मार्गाने इथं येऊन भेटलो आणि त्यांना सगळं जे सांगितलं आहे. आता ते काय करतात